पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नाशिकच्या गंगापूर धरणातून 3000 क्युसेक विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जिल्ह्यातील अनेक नद्या धरणं तुडुंब भरली। गंगापूर धरणाचा पाणीसाठा 97%वर। भुसावळच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून तापी नदी पात्रात 55,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। विदर्भासह मध्य प्रदेशात पाऊस होत असल्यानं हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आवक वाढली। जळगावमधील गिरणा धरण 100% भरलं। 6 दरवाजांमधून विसर्ग सुरू। गिरणा धरणातून 9,768 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली 28 पैकी 25 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली। रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 2646 मिलीमीटर पावसाची नोंद। रायगडवासियांचं पाण्याचे टेन्शन संपलं। गोंदिया जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी। साधारण 1 तास झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। चंद्रपूर जिल्ह्यात 85% अधिक पाऊस। अतिवृष्टी आणि येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात। वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशनची पाणी पुरवठ्याची कामं रखडली। मागील 4 ते 5 महिन्यांपासून निधी अभावी कामं अर्धवट अवस्थेत। रखडलेला निधी देऊन कामं सुरू करण्याची मागणी। कोकण प्रवासासाठी प्रवाशांची लालपरीला पसंती। रत्नागिरीतून गणेशोत्सव काळात जिल्ह्यातून 2139 एसटी बसेस। प्रवाशांचा सुखकर प्रवास आणि एसटीलाही भरघोस उत्पन्न। कोकण रेल्वे मार्गावर 25 सप्टेंबरपासून विशेष ट्रेन धावणार। दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम ही विशेष गाडी धावणार। पुणेकरांची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता होणार बोगदी रस्ते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महापालिका लागली कामाला। प्रस्तावित बोगद्यांच्या जागांची महापालिका करणार पाहणी। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपनामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल। आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात कोरपना आणि जिवती तालुक्यातील तहसीलदारांनी शासनाकडे अहवाल सादर केला। शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबई शहर आणि उपनगरातील 33 प्रभारी विभाग प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर। यादीत वर्णी न लागल्यानं विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशीमध्ये शिवसेनेत तीव्र नाराजी। नागपूर पालिकेच्या आगामी निवडणुकीत 38 प्रभागांच्या रचनेबाबत 115 आक्षेप दाखल। काँग्रेससोबत भाजपच्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनीही नोंदवला आक्षेप। 9 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी। रत्नागिरीच्या राजापूर शहरातील प्रभाग रचना जाहीर। प्रभाग रचनेविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदवल्या हरकती। नाशिकमध्ये कांदा खरेदीदारांचं आंदोलन। महाराष्ट्र कांदा खरेदी महासंघाच्या नेतृत्वात नाफेड आणि एनसीसीएफ विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन। केंद्राकडे थकीत रकमेची मागणी। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाचं आंदोलन। सरकारच्या मराठा आरक्षण जीआर विरोधात अखिल भारतीय समता परिषदेचा निषेध। अहिल्यानगरमधील तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मुंडण आंदोलन। नगर मनमाड महामार्गावर आठवड्यात 3 बळी। ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। भंडारा जिल्हा परिषद कार्यालयावर शेकडो रोजगार सेवक भीक मागो आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचं मानधन थकीत असल्यानं काम बंद। आंदोलनानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष। पुण्यात एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप चिघळला। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचं औंधमध्ये आंदोलन। औंधच्या शासकीय रुग्णालयाबाहेर आंदोलनकर्त्यांनी थाळी वाजवत नोंदवला निषेध। आरोग्य सेवा ठप्प। वाशिमच्या कारंजा शहरातील रस्त्यावर घाणीचं साम्राज्य। नागरिकांकडून शहरात मिरवणूक काढत निषेध। पालिकेचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। बुलढाण्याच्या पातुर्डा इथल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेची दुरवस्था। इमारतीचा स्लॅब गळत असल्यानं विद्यार्थ्यांना बसायलाही जागा नाही। स्लॅबचं प्लास्टर गळून पडत असल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका। 300 विद्यार्थी घेतात शिक्षण। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात दशक्रिया मोर्चा। मागच्या 8 दिवसात महामार्गावर वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3घांचा मृत्यू। ठेकेदार आणि संचालकावर गुन्हा दाखल करा। प्राजक्त तनपुरे यांची मागणी। नांदेडमध्ये नातेवाईकांना सोसावी लागते मरण यातना। स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं मुलाच्या अंत्यदर्शनासाठी आईला उचलून नेल्याचा प्रकार। बिलोली तालुक्यातील कुंभारगावमधील घटना। सोलापूर जिल्हा परिषद कुठल्याच प्रकारची भरती नाही। 10% जागा शिल्लक असूनही भरती नाही। 16 सप्टेंबरपर्यंत भरती घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार। जिल्हा परिषद कामगार युनियनचा इशारा।
23व्या आशियाई कॅडेट ज्युनियर आणि U21 कराटे स्पर्धेत पुण्याचा डंका. पुण्याच्या भोर तालुक्यातील साळवडे गावातील ऋषा तांबट हिनं पटकावलं सिल्व्हर मेडल. हालखेडा इथले आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित. हालखेडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यानं आदिवासी बांधव त्रस्त. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. ईद ए मिलादुन्नबी निमित्तानं परळीत जुलूस, मिरवणुकीचा उत्साह. विविध सामाजिक राजकीय संघटनांकडून ठिकठिकाणी मिरवणुकीचं स्वागत. नाशिकच्या मनमाडमध्ये ईद ए मिलाद जुलूस उत्साहात पार पडला. गणेशोत्सवामुळे 3 दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम बांधवांसह इतर धर्मीय नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांचा मागणीला पाठिंबा. हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचं पंडित यांच्याकडून जाहीर. रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद असतानाच अलिबागमधील कार्यक्रमात अदिती तटकरे गोगावले एकाच मंचावर. मुख्यमंत्री समृद्धराज अभियानाच्या कार्यक्रमात दोघं एकत्र. दोघांनी एकमेकांशेजारी बसत मनमोकळ्या गप्पा केल्या. भोरमधील संग्राम तोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाकडून कर्ज हमी. तोपटे यांच्यासह कारखान्याच्या संचालक सभासदांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मानले आभार. छत्रपती संभाजीनगरमध्ये एनडीपीएस पथकाकडून छापेमारी. जादूटोणा साहित्य आणि 109 कवड्यांसह 34 वस्तू जप्त. कारवाईत अंमली पदार्थ, गावठी कट्टा तसंच कवड्यांची माळ जप्त. पोलिसांकडून आरोपी ताब्यात. पुढील कारवाई सुरू. वाशिमच्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पोफळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव. चर्चा करण्यासाठी उद्या विशेष सभा. पोफळे यांच्या 3 महिन्यांच्या कार्यकाळानंतर प्रस्ताव दाखल झाल्यानं चर्चा. सीसीएमपी पास होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसी रजिस्ट्रेशन देण्याचा मार्ग मोकळा. या निर्णयामुळे लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करता येणार. भंडाऱ्याच्या लाखनीतील समर्थ महाविद्यालयाच्या अर्चना वार्षिक अंकाला नागपूर विद्यापीठाकडून पुरस्कार. 1967 पासून सातत्यानं प्रकाशित होतोय अंक. यावर्षी अंकाच्या मुखपृष्ठावर मागच्या 60 वर्षातील विविध अंकांच्या प्रतिकृती दर्शवण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 671 शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या अत्यल्प. शाळेतील मुलींच्या समस्या लक्षात घेता महिला शिक्षकांचा अभाव असणाऱ्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी. पुण्याच्या माळशिरसमध्ये अत्याधुनिक अंगणवाडीचं भूमिपूजन. अक्षरसृष्टी संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नवचेतना. शालेय मुलांचे आधार प्रमाणीकरण करा, अन्यथा योजना विसरा. प्रशासनाच्या शाळांना सूचना. ग्रामीण भागात आधार केंद्रांचा अभाव. जिल्ह्यातील 8632 विद्यार्थ्यांचा आधारच नाही. विद्यार्थी योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता. मीरा-भाईंदरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा. घटनेत 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. जय बजरंग नगर परिसरातील घटना. परभणीत 22 वर्षीय शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू. ई-पीक पाहणीसाठी जाताना तरुण नदीत बुडाला. नातेवाईकांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. आर्थिक मदत तसंच संसापूर बंधारा हटवण्याची नातेवाईकांची मागणी. महाकाळ इथल्या नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. 1.5 किलोमीटर अंतरावर सापडला मृतदेह. सावंगी पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं राबवली शोध मोहीम. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावातील जवानाला वीरमरण. लडाखमध्ये कर्तव्यावर असताना जवान पावरा यांना वीरमरण. जवान दिनेश पावरा यांचं पार्थिव मूळ गावी आणलं जाणार. पीएसआय परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचं वयाच्या 30व्या वर्षी निधन. हीटरचं गरम पाणी अंगावर पडल्यानं अश्विनी केदारी भाजल्या होत्या. 10 दिवसांनंतर केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू. भंडारा जिल्ह्यात अवैध जड वाहनांच्या माध्यमातून रेती तस्करी. नंबर नसलेल्या वाहनांकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. गोंदिया शहरातील रामनगर पोलिसांची मोठी कारवाई. अंमली पदार्थासह विधी संघर्षित बालकाला पकडलं. 3,02,000चा मुद्देमाल जप्त. साथीदार घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी. नागपूरमध्ये चोरीच्या प्रयत्नात असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक. एसबीआयचे एटीएम फोडताना सतर्क नागरिकांनी आरोपीला पकडलं. आरोपी सध्या कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्यात मुंबईहून आलेल्या पाहुण्यानं 14 तोळे सोनं लुटलं. शाहूपुरीतील नातेवाईकाच्या घरात डल्ला. गुन्हा दाखल. 9,20,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत. नाशिकच्या वनोली गावाजवळ दुचाकी आणि बसचा अपघात. 3 तरुणांचा जागीच मृत्यू. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून